न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। बौद्ध धर्मातील पवित्र वर्षवास निमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील संगगिरी महाविहारात धम्ममय वातावरणात श्रामणेरी दीक्षाविधी सोहळा पार पडलाय। धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या 20व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त आयोजित या कार्यक्रमात तब्बल 22 बौद्ध उपासक उपासिकांनी श्रामणेरी दीक्षा स्वीकारली। राज्यभरातून आलेल्या बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षवास या प्राचीन परंपरेनुसार आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत बौद्ध भिक्खूने एका ठिकाणी राहून साधना, अध्ययन आणि धम्म प्रचार करतात। याच पवित्र वर्षवासानिमित्त धम्ममय भारत मिशनच्या वतीने पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील संगगिरी महाविहार मयूर मृगादायवन येथे पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या 20व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त भव्य श्रामणेरी दीक्षाविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले। सकाळच्या सत्रात शीलप्रदान, अल्पोपहार, सामूहिक ध्यान साधना, बुद्धवचन पठण तसेच भिक्खू संघास भोजन दानाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर दुपारच्या सत्रात उपासक उपासिकांचे भोजन, धम्म प्रवचन, सामूहिक ध्यान साधना आणि श्रामणेरी दीक्षाविधी पार पडला। या सोहळ्यात 22 बौद्ध उपासक उपासिकांनी श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध, धम्म आणि संघाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केलाय। या प्रसंगी पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी वर्षवासाचे महत्त्व विशद करताना ध्यान, शील आणि प्रज्ञेची साधना, धम्माचे अध्ययन, करुणा, मैत्रीभाव आणि पंचशीलाचे पालन हे प्रत्येक उपासक उपासिकांच्या जीवनातील महत्त्वाचे मूल्य असल्याचे सांगितले। वर्षवास हा केवळ भिक्खूंसाठी नसून गृहस्थांनीही आत्मशुद्धी, सत्कर्म, धम्मश्रवण आणि सेवा यांचा संकल्प करण्याचा पवित्र काळ असल्याचे त्यांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केलंय। या कार्यक्रमासाठी राज्यभरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी माजी जिल्हा मुद्रांक अधिकारी वसंतराव सरदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अशोक एरेकर, कानोपात्रा भोवरे, रेखा शिंदे तसेच पाचोड येथील राहुल शेळके, विलास बगरे, दिलीप बनकर, विशाल मोरे, बाळू शेळके, विशाल म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर, उपासक उपासिका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।